सबस्टेशनवर घुसून कर्मचाऱ्यांना मारहाण, जीवे मारण्याची धमकी. नेवासा तालुक्यातील प्रकार. शिरसगाव येथील 33/11 केव्ही उपकेंद्रावर 2 इसमांनी मध्यरात्री घुसखोरी करत ड्युटीवर असलेल्या सुरक्षा रक्षक व ऑपरेटरला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी कृष्णा विठ्ठल साठे, वय 32, राहणार शिरसगाव यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार दिनांक 30 मे 2025 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ड्युटीवर असलेले सुरक्षा रक्षक कृष्णा साठे व सबस्टेशन ऑपरेटर नवनाथ पेहरे यांना दीपक योहान खंडागळे, राहणार शिरसगाव याचा फोन आला होता. त्यांनी लाईट सुरू करण्याची मागणी करताच फोनवरून अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. नंतर काही वेळात दीपक खंडागळे व त्याचा साथीदार सुनील बाळासाहेब शिरसाट हे दोघे उपकेंद्रात आले आणि गेटपासूनच शिवीगाळ करत रक्षकाला धक्का देत जबरदस्तीने आत घुसले. त्यांनी लाईट सुरू करण्यास दबाव आणत नवनाथ पेहरे यांना लाकडी काठीने मारहाण केली. मध्ये पडलेल्या कृष्णा साठे यांनाही मानेवर व खांद्यावर मारहाण करण्यात आली. त्यानंतर दोघांनी उपकेंद्रातील कागदपत्रे व साहित्याची फेकाफेक करत नुकसान केले व लाईट बंद करण्यास भाग पाडले. तुम्हाला ठार मारून टाकीन अशी धमकी देत हे दोघे उपद्रवी व्यक्ती घटनास्थळावरून पळून गेले. घटनेनंतर गावातील बाळासाहेब देशमुख व अक्षय गोरे, वाय रमन घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती सहाय्यक अभियंता काळे साहेब यांना देण्यात आली असून जखमी कर्मचाऱ्यांनी शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार घेतले. ड्युटीवरील कर्मचारी अपुरी मनुष्यबळामुळे त्वरित फिर्याद देऊ शकले नव्हते. नेवासा पोलीस ठाण्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पूर्णविराम. राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट.